नमस्कार. आज मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. काल पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या सणामुळे शहरालगतच्या श्री काळेश्वर महादेव मंदिर, नागबर्डीसह जिल्ह्यातील सर्वच शिवमंदिरात भाविक भक्तांनी देवदर्शनासाठी मोठी गर्दी करत भक्तिभावाने पूजा अर्चा केली. नांदेड जिल्ह्यातील काल एकाच दिवशी झालेल्या वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत 4 ठार तर 10 जण जखमी झालेत. हिवरा फाटा येथे भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार व्यंकटी गंगातीरे यांचा मृत्यू झाला, तर धडक देणाऱ्या कारमधील 4 जण जखमी झालेत. मारतरा येथून प्रवासी घेऊन नांदेडकडे जाणारा अपे ऑटो अचानक ब्रेक मारणाऱ्या समोरील वाहनाला धडकून पलटी झाला. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर 2 विद्यार्थिनींसह एकूण 6 जण जखमी आहेत. काकांडी जवळ भरधाव 4 चाकीने शेताकडे जाणाऱ्या वडील व मुलाला समोरून धडक दिल्याने वडील विनायक पवार जागीच ठार झाले, तर मुलगा गंभीर जखमी आहे. दरम्यान कुंटूर येथील एका युवकाचा उमरी येथे रेल्वे रोडावर मृत्यू झाल्याची घटना काल सकाळच्या सुमारास घडली आहे. स्वयंघोषित ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सकल मराठा महिला प्रतिनिधी यांनी एकत्र येत निषेध करत कार्यवाही करण्याचे मागणी निवेदनाद्वारे केली आहे. नांदेड येथील लहुजी साळवे निराधार निराश्रित बालकाश्रमात धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर बालकाश्रमातील मुलांना कृपाछत्र उपक्रमांतर्गत स्नेहलता जयस्वाल यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करून स्वातंत्र्य दिनाचा सामाजिक बांधिलकीचा संदेश अधिक प्रभावीपणे देण्यात आला. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.